हाय, हॅलो सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी मस्त मेथीचे पराठे बनवणार होते आणि त्याच्यामध्ये मी बीट, गाजर, टोमॅटो, 2 हिरवी मिरची ते पण ॲड करणार होती. तर ते सर्व कापून वगैरे घेतलं मी आणि मिरची आणि ते मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलं, कारण की बीटचे थोडेसे जाडसर तुकडे राहतात, त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं मिक्सरलाच बारीक करून घेते. आणि बारीक करून झाल्याच्यानंतर मग मी पिठामध्ये टाकलं होतं ते सर्व बारीक केलेलं. आणि सर्वात अगोदर तर मी तुम्हाला माफी मागते, कारण की 2-3 दिवस झाले माझा व्हिडिओ काय आलाच नाही. आता का नाही आला आणि काय झालं होतं ते मी समोर तुम्हाला सांगेनच, की 2 दिवस झाले व्हिडिओ अपलोड का नाही केला. कारण की शूट तर मी 2-3 दिवस झाले करून ठेवला होता, पण एडिटिंग करायला मला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळं मग म्हणजे अपलोड करणं झालंच नाही. पण आज थोडासा वेळ काढून म्हटलं करावं, कारण की आज सॅटर्डे आहे आणि त्याच्यामुळेच मग मी तर थोडंसं लेट जाते 11 वाजता. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेलाच होता आणि तो स्कूलमध्ये गेला, तर मग आता थोडासा वेळ भेटते. म्हटलं थोडंसं हे एडिटिंग करून घ्यावं. आणि हे असं पूर्ण बारीक करून मी याच्यामध्ये टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर, तिखट आणि मीठ, नमक चवीनुसार ते पूर्ण टाकून घेतलं. आणि पीठ पण त्याच्यामध्ये गाळून घेतलं आणि मला ड्रायफ्रूट भिजू घातले होते मी, ते मितांशला खायला दिले. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल पण टाकायचं, कारण की मग पराठे थोडेसे नरम होतात मस्त आणि टेस्ट पण छान लागते त्याची. आणि मस्त असं बारीक असं भिजून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं काही कामच नाही पडलं मला, कारण की ऑलरेडी बीटला आणि गाजरला त्याला थोडंसं पाणी राहतेच, म्हणजे सुटतेच. तर टाकून नाही घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग असंच पीठ वगैरे भिजून घेतलं पूर्ण. नंतर थोडंसं मी असे 2 चम्मच छोटेवाले पाणी टाकून घेतलं होतं. आणि असं बोलावं म्हटलं याच्यामध्ये, बोलता बोलता पीठ भिजवावं, म्हणजे कसं मग नंतर व्हॉईस ओव्हर द्यायचं काम नाही. पण आजूबाजूनं असे गाणे वगैरे चालू राहतात ना, त्याच्यामुळं मग काही ते होत नाही. तर आवाज म्यूट करून ठेवावा लागते, नाही तर मग डायरेक्ट व्हिडिओला कॉपीराईट येऊन जाते. आणि हे असं मस्त बघा किती छान कलर आला आणि किती मस्त दिसत आहे ना. आणि टेस्टला पण खूप छान झाले होते. आणि अशा प्रकारे मी मस्त पराठे वगैरे करून घेतले होते. आणि एका साईडला पाणी पण ठेवलं होतं आंघोळीला, कारण की आज बाहेर जायचं होतं मी त्यांच्या स्कूलमध्ये. त्याचाच ॲन्युअल डे होता आज आणि स्पोर्ट डे दोन्ही सोबतच ठेवले होते त्यांनी. तर पराठे वगैरे बनवून झाले होते मी, आणि मी त्यांची मस्त आंघोळ वगैरे करून दिली, त्याची तयारी पण करून दिली. आणि हे बघा मस्त असं एन्जॉय करत होते पराठे दोघं जण भाऊ मस्त खात होते. पिनूला पण खूप आवडले होते पराठे आणि त्यानं पण खूप मस्त म्हणजे एन्जॉय केले. आणि मस्त दोघाला एकमेकाला शेअरिंग पण केले. आणि नाही तर सहसा तो पराठा खात नाही, पण त्याला असं बनवून दिले की तो आवडीने खाते. पोळी वगैरे तरी नाही खात, पण पराठे दिले ना कशाचे पण द्या तुम्ही, आलूचा द्या किंवा फुलगोबीचा, पत्तागोबीचा, सगळ्याचे व्हेजिटेबलचे मी वेगवेगळे पराठे बनवत असते त्याच्यासाठी, कारण की त्याला आवडतात तसं. आता तयारी वगैरे करून आम्ही आलो होतो मी त्यांच्या स्कूलमध्ये. तर तिथे प्रोग्राम चालूच नव्हता झाला अजून, कारण की आलेच नव्हते पाहुणे अजून. नंतर गेस्ट वगैरे आले होते आणि मस्त त्यांनी असं पूजन वगैरे केलं होतं सरस्वतीचं, आणि एकदम मस्त छान गाणं पण गायलं त्यांनी. आणि मग असं प्रकारे मस्त नर्सरीपासून डान्स चालू झाले. आणि त्या डान्ससोबत आम्ही पण एन्जॉय करत होतो मस्त, आम्हाला पण डान्स करायला आवडत होतं. आणि मग असं मुलं बसले होते समोर, तर त्यांच्यासोबत त्याला खेळायची खूप म्हणजे हे करत होतं. पण अंदर एंट्री नव्हते देत टीचर, कारण की आम्हाला त्याच्या पलीकडेच बसायला सांगितलं होतं. आणि हा होता माझ्या मित्रांचा डान्स. हा डान्स खूप छान केला त्यांनी आणि गाणे पण खूप छान सिलेक्ट केले होते. 2-3 गाणे होते, रिमिक्स होते त्या गाण्याचे. आणि असं मस्त एकदम छान डान्स. अगोदर मला ड्रेस आवडला नव्हता एवढा, पण ते सर्वजण म्हणजे सेम सेम बघून छान वाटत होतं कलर वगैरे. आणि डान्स तर खूपच छान केला होता त्यांनी. आणि खूप वेळ थांबायचं होतं, तर पराठे वगैरे थोडेसे सोबत घेऊन गेलो होतो आम्ही, आणि नाश्ता पण घरीच केला होता. आणि चिप्स वगैरे ते पण सोबत घेऊन गेलो होतो. आणि 2-2:30 वाजेपर्यंत गाणे चालणार होते, कारण की 10वी 10th आहे ते स्कूल. पण मधातच आम्ही घरी आलो. का आलो ते तुम्हाला नंतर पुढे सांगतोच मी. आणि मग असं आम्ही पण मस्त डान्स वगैरे एन्जॉय केले. आणि काय झालं, छोटूनं नाही का ते 1-2च चिप्स खाल्ले होते. आणि त्याला कसं आम्ही बाहेरचे देत नाही, बिलकुल देत नाही त्याला, कारण की घरची सवय लावलेली आहे खायची. मितांश खाते अगोदरपासून बाहेरचं, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही.
पण आज कसं त्यांना आपण म्हणजे पराठे खाल्ले आणि पाणी प्यायचं लक्षच नाही त्याला. आणि स्कूलमध्ये गेल्याच्यानंतर मग बास्केट वगैरे त्यांनी स्कूलमध्ये ठेवली आणि हे डान्स वगैरे थोडंसं ग्राउंडमध्ये ठेवले होते त्यांनी समोर. तर बास्केट अंदरच राहिले, त्याच्यामुळे त्याने पण पाणी प्यायचा प्रश्नच नाही पडला. आणि खूप वेळ असं होऊन म्हणजे 12-12:30 वाजले होते. तोपर्यंत त्याने पाणीच नाही पिलं आणि नंतर मग डान्स वगैरे झाला. त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला होता. थोड्या वेळसाठी दिले होते पॅरेंट्सकडे मुलांना. काही खाऊ वगैरे घालायचं असलं तर. तर त्याने बिस्किट ऑलरेडी सोबत पण ठेवले होते, ते पण खाल्ले आणि टीचर्स लोकांनी पण दिले होते, ते पण खाल्ले. आणि पाणी काही पिलंच नाही, कारण पाणी होतच नव्हतं त्याच्याजवळ. आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं त्याला पाणी दिलं. पाणी वगैरे पिलं आणि नंतर तो मुलांत खेळायला गेला. आणि छोटूनं आता सर्वांसोबत म्हणजे प्रत्येकजण कोण ना कोणी काहीतरी खात होतं, कारण की आता एवढ्या सकाळी 8:30 वाजता जायचं म्हटल्यावर कोण एवढं खाऊन जाते. तर सर्वांनी बिस्किट वगैरेचं होते. तर माझ्या बाजूच्या एका दादानं त्याला 2 चिप्स दिले याला. ते त्याने खाल्ले आणि एक बिस्किट पण दिलं होतं. मी ते बिस्किट पण खाल्लं थोडंसं. आणि मग डान्स वगैरे झाले, 4-5 डान्स झाले आणि त्याच्यानंतर मग यानं केली उलटी छोटूनं. कारण की त्याला तसंच नाही, प्रत्येक वेळेस तसंच होतं. कारण आम्ही अगोदर पण त्याला 1-2 वेळेस चिप्स आणि स्कूल टाईम राहते ना, त्याच्यामधलं 1-2 दिलं होतं. तर तेव्हा पण त्याने उलटी केली होती. तेव्हा खूप केल्या होत्या 2-4 आणि आता म्हणजे आज पण केली होती. तर आता म्हटलं गड्या थांबायला काही अर्थ नाही. मग आम्ही लगेच मितांशला घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि हेच कारण आहे आम्ही घरी यायचं. मग घरी आल्याच्यानंतर आम्ही येता-येताच हरभरा घेतला होता हिरवा आणि छान लागत होता म्हणून मग छोटूनं खाल्ला, मी पण खाल्ला, यांनी पण खाल्ला आणि मितांशनं सर्वांना खाल्ला. आणि मग हरभरा खाल्ला आणि त्याने वापस पाणी पिलं मितांशला. मितांशनी मग त्याचं एवढं पोट दुखायला लागलं खूपच, की खूप भयानक पोट दुखत होतं त्याचं, म्हणजे समजतच नव्हतं की काय करावं आणि काय नाही ते. आणि याने समजा एकच उलटी केली होती स्कूलमध्ये, त्याच्यानंतर काही वापस केलीच नाही. म्हटलं जाऊ द्या आता याचं झालं म्हणजे सॉल्व्ह झालं म्हटलं. फक्त मी त्यांचंच पोट दुखत होतं. तर घरी एक औषध होती, कारण मी आता अशा औषधी घरी ठेवत असते, कारण मला काही प्रॉब्लेम आला मधातच ताप वगैरे सर्दी वगैरे, तर त्याची न राहतातच कॉमन औषधी. मग मी त्याला थोडीशी औषध दिली, पण तरी पण त्याला काही आराम नाही पडला. मग त्याच्यानंतर अ, 4-4:30 वाजले होते, तरी पण त्याचं पोट काही थांबतच नव्हतं. मग आता म्हटलं काय करावं, कारण की आता घरी काही थांबून फायदा नाही, म्हटलं त्याला हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागते. मी हा व्हिडिओ कालच अपलोड करणार होती, काल परवाच, पण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज पण एवढं झालं होतं ना, की ते डाउनलोडच म्हणजे पूर्ण व्हॉईस ओव्हर वगैरे ते सर्व दिल्याच्यानंतर ते डाउनलोडच नव्हतं होत गॅलरीमध्ये. त्याचा पण खूप मोठा प्रॉब्लेम होता. मग थोडंसं तरी वेळ काढून मी मोबाईलमधले सर्व व्हिडिओ वगैरे जे बिनकामीचे होते, फोटोज वगैरे ते डिलीट मारले आणि ॲप पण 2-3 डिलीट मारले. त्याच्यानंतर मोबाईलमध्ये स्पेस झाला. आता पूर्ण गॅलरीमधलं पेनड्राईव्हमध्ये टाकून घ्यावं लागेल, नाहीतर मग असे व्हिडिओ शूट केले ना, आणि कसं व्हिडिओ शूट करताना आपण थोडेसे जास्तच टायमाचे करतो, त्याच्यानंतर मग ते एडिटिंग करताना आणि खूप म्हणजे प्रॉब्लेम जाते. त्याच्यामुळं म्हटलं आता अगोदर ते कामं करून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग हे व्हॉईस ओव्हर वगैरे ते दिला मी रात्री आणि त्याच्यानंतर मग मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे. नाहीतर हा व्हिडिओ कालच येणार होता. तर त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. आणि डान्स वगैरे झाले होते आणि तिथंच नाही का थोडंसं गार्डन होतं बाजूला. तर म्हटलं घरी येता-येताच त्याला थोडंसं खेळू द्यावं म्हटलं. आणि होऊ शकते की खेळल्यामुळं पण थोडंसं त्याला झालं असेल तसं. कारण की मुलं खूप म्हणजे तो ॲक्टिव्ह आहे, जास्त हायपर ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे थोडं म्हणजे इकडे-तिकडे पळायला पण असेल आणि असे थोडीशी ॲक्टिव्हिटी पण जास्त झाली, त्याच्यामुळं पण त्याचं पोट दुखत असेल. आता माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला होता ते त्याला. आणि मग त्याच्यानंतर मस्त असं खेळणं वगैरे झालं तिथून. छोटूला खेळायला म्हटलं त्याला, पण हे काही खेळत नव्हता, कारण की तो पण चिडचिड करत होता, कारण की खूप झोपी आला होता. त्याच्यामुळं तो पण काही डान्स बघू देत नव्हता. आणि याचं पण थोडंसं पोट दुखायला लागलं होतं, त्याच्यामुळं मग आम्ही लगेच घरी आलो. तिकडनं आल्याच्यानंतर हे बघा, आम्ही असा हरभरा खाल्ला होता मस्त. असं एन्जॉय म्हणजे इकडे-तिकडे टाकू-टाकू खाल्ला होता. आणि त्याच्यानंतर मला मेकअप पण करायचा होता, पण हा मेकअप मी हॉस्पिटलमधून तिकडनं जाऊन आल्याच्यानंतर केला होता. कारण मी म्हणजे अजून 2-3 होते, पण मी काही घेतले नाही, कॅन्सल केले होते ते, कारण की यांच्या तब्येती थोड्याशा खराब झाल्या होत्या त्याच्यामुळं. पण मग तिकडनं हॉस्पिटलमधून आल्याच्यानंतर त्याला औषध वगैरे दिलं होतं. त्याच्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटत होतं, म्हणजे डायरेक्ट झोप लागली होती त्याला. म्हणून मग मी हा मेकअप केला, नाहीतर मी हा मेकअप पण करणार नव्हते आज, कारण की माझी काहीच करायची इच्छा नव्हती. आणि आम्हाला पण लग्नाला जायचं होतं, पण आम्ही काही गेलोच नाही, कारण की मुलाच्या तब्येतीमुळं. आणि उशीर पण खूप झाला होता, 8 वाजले होते, 8-8:30 वाजले होते त्याच्यामुळं. आणि म्हटलं कुठं आता तयारी वगैरे करून तिकडे जावं म्हटलं लग्नाला, त्याच्यामुळं मग आम्ही काही गेलोच नाही. आणि मग तिकडनं आल्याच्यानंतर ते हरभरा वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये त्याला तसंच घेऊन. तर डॉक्टर म्हणाले, आणि मधातनी त्यांना थोडासा केक खाल्ला होता. त्याच्या फ्रेंडचा भावाचा बड्डे होता, त्याने आणून दिला होता. तर ते पण खाल्लं होतं त्याने. तर मग
डॉक्टर म्हणे थोडंसं त्याला डॉक्टरना सांगितलं होतं आम्ही सरांना की असं असं सकाळपासून असं असं झालं बा म्हणून. मग ते म्हणत होतं हो थोडीशी झाली असेल गडबड पोटामध्ये, होऊ शकते, दुखते. आणि दवाखाना वगैरे करून मग आम्ही मेडिकल घेतलं. आम्ही मेडिकल घेऊन मग इकडे आलो बाहेर. तर त्याला औषध देत होतो. तर याला पण प्यायचं होतं कारण यानं पण उलटी केली होती. तर मग याला पण उलटीचं औषध आम्ही मेडिकलवरूनच घेऊन आलो होतो सोबत. मग त्याला पण ते औषध देऊन दिलं आणि त्याला आल्या आल्या म्हणजे हॉस्पिटलमध्येच दिलं होतं कारण की पोटच तेवढं दुखत होतं त्याचं. तर मग दोन्ही औषधी तिथंच देऊन दिल्या आणि एक औषध रात्रीने द्यायची होती झोपताना, तर ते बाकी ठेवली होती. आणि येतानीच मग फ्रुट्स आणले होते आम्ही खूप सारे सोबत, म्हणजे पपई, ॲपल वगैरे आणले होते, चिकू आणि वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या कारण आता थोडे स्वस्त मिळतात त्याच्यामुळं आणि आवडतात पण आम्हाला सर्वांना खायला. तर घरी आल्या आम्हाला काही दम निघाला नाही. त्याच्यानंतर आम्ही फ्रुट्स वगैरे सर्व वॉश करून घेतले आणि लगेच कापायला घेतले. कारण की त्याचं पोट दुखत होतं, याला पण थोडंसं बरं नव्हतं, तर त्या दोघांनी पण जेवणच नव्हते केले. तर म्हटलं थोडेसे फ्रुट्स तरी खातील, तर फ्रुट्स आणि त्यांना आवडतात ॲपल वगैरे खूप आवडतात. त्याच्यामुळं मग त्यांनी फ्रुट्स एन्जॉय केला, खाल्ले थोडेसे आणि परत मग डायरेक्ट म्हणजे झोपले होते थोडा वेळ. आणि मेकअप वगैरे झाल्याच्यानंतर मग काही जेवणाची काही इच्छाच नव्हती, पण थोडीशी तरी पण आम्ही 2-3 पोळ्या टाकून घेतल्या आणि थोडीशी भाजी वगैरे करून घेतली होती. आणि मग रात्रीच जेवण वगैरे करून घेतले. खूप लेट झालं होतं तेव्हा 9:30 वाजले होते, 9:30-10 वाजले होते. आणि औषध वगैरे दिल्याच्यानंतर थोडंसं बरं वाटत होतं. तर असा होता आजचा ब्लॉग. तर कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला ते. आणि हो, आता मी ट्राय करेन की रोज व्हिडिओ अपलोड करायचा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण ऑन करा. म्हणजेच की मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. आणि असा होता आजचा ब्लॉग. तर चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.